आतापर्यंत आपले 3 क्लासेस कंप्लीट झालेले आहेत. 3 क्लासेसमध्ये आपण 75 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. राहिलेले 25 क्वेश्चन आजच्या क्लासमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. याच्यानंतर हा जो क्वेश्चन पेपर आहे 2025 चा तो कम्प्लिटली सॉल्व्ह होईल. तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 76 मध्ये विचारलेला आहे, हा का गा खांडू देईल, एथोनी जीवाची कृतकर्मे, जानी जेती मनोनी एत जीवाची घृणा नुपजे, एथोनी तुमचे दोष बाहेरी, घाली जेती तरी पोरहो पोटी सुरी, सोसो मराल. सूत्रे कोणत्या ग्रंथातील आहेत? खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे सूत्रपाठ, दुसरा आहे दृष्टांतपाठ, तिसरा आहे लीळाचरित्र आणि चौथा आहे स्मृतिस्थळ. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 दृष्टांतपाठ. क्वेश्चन नंबर 77 मध्ये विचारलेला आहे, रा गोवासे यांनी दत्त रामदास समर्थ व वीरशैव संप्रदायाबद्दल कोणती मते मांडली आहेत? खाली 5 स्टेटमेंट आहेत आणि खाली 4 ऑप्शन आहे. चारांपैकी अचूक पर्याय असेल त्या ठिकाणी निवडायचा आहे. ए आहे सिद्धांत शिखामणी या ग्रंथात वीरशैव संप्रदायाची प्राचीनता, वैदिकता आणि समन्वयशीलता मुखर झाली आहे. बी आहे समन्वयाची दृष्टी ठेवून उदयास आलेला हा दत्त संप्रदाय शेवटी कर्मठच ठरला. सी आहे दत्त संप्रदायात गुरु, अवधूत व आनंद संप्रदाय असा 3 शाखा आहेत. त्यातील आनंद संप्रदायात तत्वज्ञान व आचार या विषयांना प्राधान्य नाही. डी आहे गुरुविषयी ते समर्थ, अत्यंत काटेकोर आणि चोखदळ आहेत. असा पारमार्थिक उंची प्राप्त झालेला गुरु मिळालाच नाही. तर राम कृष्णादिकांना गुरु करावे असे मानणारे समर्थ होत. ई आहे समर्थाची रामोपासना एकाकी होती व वारकरी संप्रदायाचे अधुर्य संत व देवता याविषयी रामदासासी वाङ्मयपूर्ण अभाव आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 केवळ ए, बी आणि डी. ए आहे सिद्धांत शिखामणी या ग्रंथात वीरशैव संप्रदायाची प्राचीनता, वैदिकता आणि समन्वयशीलता मुखर झाली आहे. दुसरा आहे बी समन्वयाची दृष्टी ठेवून उदयास आलेला हा दत्त संप्रदाय शेवटी कर्मठच ठरला. आणि शेवटी आहे डी. डी आहे गुरुविषयी ते समर्थ, अत्यंत काटेकोर आणि चोखदळ आहेत. असा पारमार्थिक उंची प्राप्त झालेला गुरु मिळालाच नाही. तर राम कृष्णादिकांना गुरु करावे असे मानणारे समर्थ होत. नंबर 78 मध्ये विचारलेला आहे, पुढील लेखकांची आत्मचरित्रे प्रकाशनाच्या कालानुक्रमे लिहा. खाली 5 आत्मचरित्रे आहेत, त्यांचा अनुक्रम लावायचा आहे. ए आहे दिवस असे होते विंद घाटे. बी आहे मी कसा झालो प्र के अत्रे. सी आहे कृष्णाकाठची माती कृपा कुलकर्णी. डी आहे माझी वाटचाल के ना वाटवे. ई आहे सांजवात आनंदबाई सिरके. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 बी, सी, ए, डी आणि ई. सर्वात पहिले येईल बी मी कसा झालो प्र के अत्रे. सेकंड येईल सी कृष्णाकाठची माती कृपा कुलकर्णी. त्याच्यानंतर थर्ड आहे ए दिवस असे होते विंद घाटे. त्याच्यानंतर येईल डी माझी वाटचाल केना वाटवे. आणि शेवटी येईल ई. ई आहे सांजवात आनंदबाई सिरके. क्वेश्चन नंबर 79 मध्ये विचारलेला आहे, मनुष्याचे मन आपल्या पोकळीतून काहीच अनुभव ग्रंथित करू शकत नाही व सर्जन करू शकत नाही. त्या मनाला जो आशय व जे सामर्थ्य लाभते ते समग्र जीवनाच्या संस्कारातून लाभते व म्हणून मनाचा प्रत्येक व्यापार हा जीवन सापेक्ष असतो. कलात्मक सर्जनात
नुसतंच व्यक्तिमात्रांचे, राष्ट्रांचे व संस्कृतीचे संस्कार फार स्पष्टपणे व उत्कटपणे प्रतिबिंबित झालेले आढळतात. हे मत कोणाचे आहे? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे बालचंद्र नेमाडे, दुसरा आहे दी.के. बेडेकर, तिसरा आहे सरचंद्र मुक्तिबोध आणि चौथा आहे हरिश्चंद्र थोरात. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 दी.के. बेडेकर. क्वेश्चन नंबर 80 मध्ये विचारलेला आहे, पुढीलपैकी कोणती विधाने त्या समोरील मूळ विचारवंतांची आहेत? एक आहे, इतिहास म्हणजे संघर्ष व अंतविरोध यातून प्रकट होणारा विश्वकल्पनेचा आविष्कार होय, कार्ल मार्क्स. बी आहे, जितक्या प्रमाणात लेखकाची मते प्रसन्न राहतील तितक्याच प्रमाणात साहित्यकृती चांगली होईल, फ्रेडरिक हेगल्स. सी आहे, कलाकृतीचे रूप फॉर्म सुद्धा एक विशिष्ट आशय प्रतिध्वनी करीत असते, प्लेखानॉफ. डी आहे, इतिहास म्हणजे मानवी जीवनातील आर्थिक आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सांस्कृतिक संबंधाची उत्क्रांती होय, हेगेल. ई आहे, शुद्ध सौंदर्य शास्त्री भूमिका घेणारे समीक्षक कलेच्या संदर्भात बोलताना भावनावादाच्या पातळीवर बोलतात, क्रिस्टोफर कॉडवेल. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 केवळ बी, सी आणि डी. बी आहे, जितक्या प्रमाणात लेखकाची मते प्रसन्न राहतील तितक्या प्रमाणात साहित्यकृती चांगली होईल, फ्रेडरिक हेगल्स. सी आहे, कलाकृतीचे रूप फॉर्म सुद्धा एक विशिष्ट आशय प्रतिध्वनित करीत असते, प्लेखानॉफ. आणि डी आहे, इतिहास म्हणजे मानवी जीवनातील आर्थिक आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सांस्कृतिक संबंधाची उत्क्रांती होय, हेगेल. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 81 मध्ये विचारलेला आहे, आनंद ओवरी कादंबरीतील पुढील कथा नकांचा क्रम कादंबरी संहितेत एका मागोमाग एक येणाऱ्या असा योग्य त्या क्रमाने लावा. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. ए आहे, एव्हाना संबंध डोंगर पालथा घालायला हवा होता, तुकाला शोधायला पण पाय गडाले होते. बी आहे, भामनात डोंगर शोधित असता असा तापदायक आठवणी मनात येत होत्या. सी आहे, देवळात आम्हा तिघांनाही झोप येत नव्हती, मूर्तीपुढे लावलेल्या पंथीचा प्रकाश देवळात पसरला होता. डी, विड्याचा हात गवतावर झपझप चालत होता आणि अधूनमधून स्वतःचे पूर्वीचे रचलेले अभंग कवीच्या आत्मानंदात मी म्हणत होतो. ई आहे, बायकोने भात पिठले झाल्यावर मुलांना उचलून जेवू घातले, आम्ही जेवढे जातील तेवढे 4 घास तोंडात टाकले. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. सर्वात पहिले येईल डी, विड्याचा हात गवतावर झपझप चालत होता आणि अधूनमधून स्वतःचे पूर्वीचे रचलेले अभंग कवीच्या आत्मनंदात मी म्हणत होतो. सेकंड येईल ई, बायकोने भात पिठले झाल्यावर मुलांना उठवून जेवून घातले, आम्ही जेवढे जातील तेवढे 4 घास तोंडात टाकले. त्याच्यानंतर येईल ए, एव्हाना संबंध डोंगर पालथा घालायला हवा होता, तुकाला शोधायला पण पाय गडाले होते. त्याच्यानंतर येईल बी. बी आहे, भामनात डोंगर शोधित असता असा तापदायक आठवणी मनात येत होत्या. आणि शेवटी येईल सी, देवळात आम्हा तिघांनाही झोप येत नव्हती, मूर्तीपुढे लावलेल्या पंथीचा प्रकाश देवळात पसरला होता. क्वेश्चन नंबर 82 मध्ये विचारलेला आहे, नाटकात व्यवहार सदृश्य संवादाने भाषा बनते आणि तिच्या मदतीला हावभाव, हातवारे, हालचाली, प्रकाश, नेपथ्य इत्यादी व्यवस्था असतात असे कोणी म्हटले आहे? खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे राजीव नाईक, दुसरा आहे मकरन साठे, तिसरा आहे सतीश आडेकर
आणि चौथा आहे बालचंद्र नेमाडे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 बालचंद्र नेमाडे. क्वेश्चन नंबर 83 मध्ये विचारलेला आहे, महानुभव रचनाकार आणि त्यांच्या रचना ह्यांच्या योग्य जोड्या जोडवा. सूची 1 मध्ये रचनाकार आहेत, सूची 2 मध्ये रचना आहेत. ए मध्ये आहे हॅग्रीव व्यास, दुसऱ्या सूचीमध्ये फर्स्ट आहे गोमतीय तिरो निड्या गुडरा राजे या गुजरा कृष्णराया. बी आहे महदाईसा. सेकंड मध्ये कामिनीचा धरुनी हा तू भाव दोन्ही आगी मलपतू चाले साहित्य सबरिया आतू. सी आहे दामोदर पंडित. थर्ड आहे जीवे मी कही न विसबे तुझ हेची देई मज गोविंद राजा. डी आहे नरेंद्र आयचित. 4 आहे हरिभुविनी विषाडा पत्र वेळी सुखीडा निरसन समडोळा रात्री दिवू समाना. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 ए आहे हॅग्रीव व्यास. त्याच्या एल 4 हरिभुवनी विषाडा पत्र वेळी सुखीडा निरसन समडोळा रात्रीवू शामणा. बी आहे महदाईंसा. त्याच्या एल फर्स्ट गोमतीय तीरी निडे या गुडरा राजे या गुजरा कृष्णराया. सी आहे दामोदर पंडित. दामोदर पंडित एल थर्ड जीवे मी कही न विसबे तुझ हेची देई मज गोविंद राजा. आणि फॉर डी आहे नरेंद्र आयचित. त्याच्या सेकंड कामिनीच्या धरुनी हातू भाव दोन्ही अंगी मलपत्तू चाले साहित्य साबरेया आतू. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 84 मध्ये विचारलेला आहे, भिजकी वही ह्या कविता संग्रहातील राजा वेरी वेचलियाना प्रश्न ही कविता कोणत्या कविता मालिकेतील आहे? खाली 4 कविता दिलेल्या आहेत. एक आहे कणगी, दुसरा आहे पोचुई, तिसरा आहे सपर मित्र आणि चौथा हायपिथिटा. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 कणगी. नंबर 85 मध्ये विचारलेला आहे, आवटे बाई कवटा ग कवटातन आलं कागद ग हदगा मदगा तोरणी गदगा तोरणीच्या साडेवरी खुडखुड वाडा गोंडेवरी हे हृदयाचे गाणे कोणत्या कथेत आले आहे? 4 ऑप्शन आहेत. एक आहे शाळा, दुसरा आहे सारी, तिसरा आहे माहेर आणि चौथा आहे खेड. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 सारी. क्वेश्चन नंबर 86 मध्ये विचारलेला आहे, पेशवेकालीन पदरचनाकार आणि त्यांच्या पदरचना ह्यांच्या योग्य जोड्या जोडवा. सूची 1 मध्ये पदरचनाकार आहेत, सूची 2 मध्ये पदरचना आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. एक आहे मध्वमुनी. सेकंड मध्ये फर्स्ट आहे 1684 झाली धुळाधानी द्वेंत राज दुष्ट बुद्धीना. बी आहे अमृताराय. सेकंड आहे कीर्तन समयी निद्रा येई नाचा मर्दी जन दगड पडे नामस्मरणी वाचा बसली विसे गाणे चिडी जडे. सी आहे शिव दिनकेसरी. थर्ड आहे संसारा सासरा अविद्या हे सासू इचा आला त्रासू मजलागी. डी आहे महिपती. 4 आहे हा देह जाईल रे पुण्य कामा येईल रे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 ए आहे मध्व मुनी. त्याचे येईल 3 संसारा सासरा अविद्या हे सासू इचा आला त्रासू मजलागी. बी आहे अमृताराय. अमृतारायचे येईल 4 हा देह जाईल रे पुण्य कामा येईल रे.
सी आहे शिवदी केसरी, त्याचे येईल फर्स्ट. 1684 झाली धुडाधाणी, द्वैत राज्य दृष्ट बुद्धीना, आणि शेवटी आहे डी महीपती. महीपतीचे दुसरं. कीर्तन समय निद्रा येईल, नाचामध्ये जन दगड पडे, नामस्मरणी वाचा बसली, विषयी गाणे चित्ती जडे. म्हणजे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. नंबर 87 मध्ये विचारलेला आहे, साहित्याच्या वर्गीकरणाबद्दल पुढील कोणती 4 तत्वे मानली जातात? खाली 5 तत्वे दिलेली आहेत. ए आहे माध्यम भिन्नता, बी आहे प्रस्तुतीकरणाची पद्धती, सी आहे प्रस्तुतीकर्त्याचा दृष्टिकोन, डी आहे प्रस्तुतीकरणातील प्रदेश, आणि ई आहे प्रस्तुतीकरणातील काळ. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. केवळ ए, बी, सी आणि ई. सर्वात पहिलं येईल ए माध्यम भिन्नता, शेवटी येईल बी प्रस्तुतीकरणाची पद्धती, त्याच्यानंतर येईल सी प्रस्तुतीकर्त्याचा दृष्टिकोन, आणि शेवटी येईल ई प्रस्तुतीकरणातील काळ. नंबर 88 मध्ये विचारलेला आहे, लीळा चरित्र एकांक मधील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या लौकिक परिचय यांच्या योग्य जोड्या जुळवा. सूची 1 मध्ये व्यक्तिरेखा आहेत, सूची 2 मध्ये परिचय आहेत. ए आहे घोडा चुडी, सेकंड मध्ये फर्स्ट आहे पचोडीची स्त्री, बी आहे घाणाबाई, सेकंड आहे किष्किंध पर्वतात राहणारे एक सिद्ध पुरुष, सी आहे वामदेव, थर्ड आहे नांदेड येथील गोविंद स्वामींचे गुरु, डी आहे विष्णू स्वामी, फोर आहे बाईसांचे पैठण येथील पूर्वश्रमींचे गुरु. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. ए आहे घोडा चुडी, त्याचे येईल सेकंड. किष्किंध पर्वतात राहणारे एक सिद्ध पुरुष, बी आहे घाणाबाई, त्याचे येईल फर्स्ट पचोडीची स्त्री, सी आहे वामदेव, त्यांचे येईल फॉर बाईसांचे पैठण येथील पूर्वश्रमींचे गुरु, आणि डी आहे विष्णू स्वामी, त्याचे येईल तिसरं नांदेड येथील गोविंद स्वामींचे गुरु. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर 89 मध्ये विचारलेला आहे, खालील विद्वानांचा जन्मकाळानुसार क्रम लावा. खाली 5 विद्वान दिलेले आहेत. एक आहे मॅथ्यू अर्नाल्ड, बी आहे थॉमस कार्लाइल, सी आहे जॉन ड्रायडन, डी आहे इमर्सन, आणि ई आहे इमॅन्युअल कांट. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. सर्वात पहिले येईल सी जॉन ड्रायडन, त्याच्यानंतर येईल ई इमॅन्युअल कांट, त्याच्यानंतर येईल बी थॉमस कार्लाइल, आणि त्याच्यानंतर येईल डी इमर्सन, आणि शेवटी येईल ई मॅथ्यू अर्नाल्ड. क्वेश्चन नंबर 90 मध्ये विचारलेला आहे, बालचंद्र नेमाडे यांच्या साहित्य कृतीच्या प्रकाशन काळानुसार क्रम लावा. खाली 5 साहित्य कृती दिलेल्या आहेत, त्याच्या क्रमानुसार क्रम लावायचा आहे. एक आहे तुकाराम, बी आहे मेलडी, सी आहे झूल, आणि डी आहे देखणी, आणि ई आहे टीका स्वयंवर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. सर्वात पहिले येईल बी मेलडी, त्याच्यानंतर येईल सी झूल, आणि त्याच्यानंतर येईल ए तुकाराम, त्याच्यानंतर येईल ई टीका स्वयंवर, आणि शेवटी येईल डी देखणी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. 91 पासून ते 100 पर्यंत जे प्रश्न असतील ते प्रश्नाची उत्तर पॅसेज वरून आपल्याला आन्सर शोधून निवडून लिहायचं आहे. हे जे प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे असतात, अगदी इझी असतात, परंतु थोडे क्रिटिकल सुद्धा असतात. म्हणून पॅसेज नीट वाचून प्रश्नाचा अर्थ समजून या प्रश्नाचे उत्तर द्यायचं आहे. तर चला आपल्या या 91 क्वेश्चनला सुरुवात करूया.
उसनवारी तत्वांची जाणीव आणि खालच्या थराच्या कल्पनेचा जन्म कशामुळे झाला? खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे दोन संस्कृतीचा परस्परांशी संबंध आल्यामुळे. सेकंड आहे संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या शब्दसंग्रहामुळे. तिसरा आहे शब्दांची व्युत्पत्ती, वाक्यप्रचार, वाक्यरचनांचे मूळ समजून घेताना भाषा अभ्यासकांचे लक्षण भाषेच्या बाह्य परिस्थितीकडे गेल्यामुळे. आणि चौथा आहे ध्वनी परिवर्तनाची अंतप्रवृत्तीमुळे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. शब्दाची व्युत्पत्ती, वाक्यप्रचार, वाक्यरचनाचे मूळ समजून घेताना भाषा अभ्यासकांचे लक्ष भाषाच्या बाह्य परिस्थितीकडे गेल्यामुळे. क्वेश्चन नंबर 92 मध्ये विचारलेला आहे भाषा व इतर सामाजिक संस्थांमधील साम्य कोणते आहे? 4 ऑप्शन आहेत. एक आहे तंतोतंत सारख्याच प्रकारचे सामाजिक रचना तत्व. सेकंड अंतर्गत प्रवृत्तीमुळे काही परिवर्तनाची बीजे रचनेत परंतु काही परिवर्तनाचे बाह्य परिस्थितीवरील अवलंबून असतात. थर्ड आहे भाषा व इतर सामाजिक संस्था यांचे कूड एकच असते. 4 आहे अंतर्गत प्रवृत्तीमुळे काही बीजे रचनेत असतात आणि याबद्दल बाह्य परिस्थितीचे पोषक करून घेतली जाते. हा पॅसेज दिलेला आहे. या पॅसेज मधून हा आन्सर शोधून लिहायचा आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. अंतर्गत प्रवृत्तीमुळे काही परिवर्तनाची बीजे रचनेत परंतु काही परिवर्तने बाह्य परिस्थितीवरील अवलंबून असतात. 93 मध्ये विचारलेला आहे भाषेच्या सर्वांगीण अभ्यासात काही अंशी अपुरी पडणारी बाब कोणती? खाली 4 ऑप्शन आहेत आणि वरे पॅराग्राफ दिलेला आहे. एक आहे भाषेत चालणाऱ्या ध्वनी परिवर्तनादी अंतप्रवृत्ती. सेकंड आहे भाषिक उसनवारी. थर्ड आहे शब्दाची उत्पत्ती आणि 4 आहे वाक्यरचनेचा अभ्यास. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. भाषेत चालणाऱ्या ध्वनी परिवर्तनादी अंतप्रवृत्ती. नंबर 94 मध्ये विचारलेला आहे भाषा ही एक समाजोपयोगी संस्था आहे ह्यावरून कोणते अनुमान काढता आले? खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे इतर सामाजिक संस्था ह्या सर्व समावेश असतात आणि भाषा ही खालच्या स्तरावर असते. सेकंड आहे सामाजिक संस्थांना लागू पडणारे नियम भाषा या संस्थेला लागू पडू शकत नाहीत. तिसरं आहे इतर सामाजिक संस्थांना लागू पडणारे महत्त्वाचे सामान्य नियम भाषेलाही लागू पडतात. 4 आहे इतर सामाजिक संस्था ह्या तितक्या स्वयंविरुद्ध नसतात तर त्यातही अंतर्गत प्रवृत्ती असतातच. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. इतर सामाजिक संस्थांना लागू पडणारे महत्त्वाचे सामान्य नियम भाषेलाही लागू पडतात. क्वेश्चन नंबर 95 मध्ये विचारलेला आहे वरती पॅराग्राफ दिलेला आहे आणि त्याच्या खाली प्रश्न विचारलेला आहे भाषेच्या बाह्य परिस्थितीकडे वळल्यावर कोणते तर्कशुद्ध अनुमान प्राप्त झाले? 4 ऑप्शन आहेत. एक आहे ध्वनी परिवर्तनादी अंतप्रवृत्तीचे अनुमान. सेकंड आहे भाषा अभ्यासाचे बीजभूत स्वरूप अंतर्गत परिस्थितीतच आहे. तिसरं आहे अंतर्गत परिस्थिती अथवा रचनेत जे अप्राप्त त्याचा उगम बाहेर असतो. 4 आहे भाषा एक समाजोपयोगी संस्था आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. अंतर्गत परिस्थिती अथवा रचनेत जे अप्राप्त त्याचा उगम बाहेर असतो. नंबर 96 मध्ये विचारलेला आहे हा पॅराग्राफ आहे. त्याच्या खाली क्वेश्चन आहे काव्य निर्मितीच्या मुळाशी काय असते? खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे शब्द समूहात निर्माण होणारे ध्वनी. सेकंड आहे सांस्कृतिक आणि भाषिक गुंतागुंत. थर्ड आहे भाषिक संवेदना आणि 4 आहे कवीची कल्पकता. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर
थर्ड भाषिक संवेदना. नंबर 97 मध्ये विचारलेला आहे आणि वरती पॅसेज दिलेला आहे. पॅसेज वरून आन्सर द्यायचा आहे. क्वेश्चन आहे कवितेला अर्धघनता कशामुळे प्राप्त होते. 4 ऑप्शन आहेत. एक आहे ध्वनीची रचनाबद्ध, सेकंड आहे शब्दांचे सांकेतिक अर्थ, थर्ड आहे शब्दाची संलग्नता आणि 4 आहे आठवणीचे तुकडे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड, शब्दाचे सांकेतिक अर्थ. क्वेश्चन नंबर 98 मध्ये विचारलेला आहे. वरती पॅराग्राफ दिलेला आहे, खाली एक क्वेश्चन दिलेला आहे. या पॅराग्राफवरून आन्सर द्यायचा आहे. क्वेश्चन आहे कवितेच्या निर्मितीविषयी भाष्य करताना कशाचा आधार घेणे क्रमप्राप्त ठरते. खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे ध्वनीचे रचनाबद्ध, सेकंड आहे कवीची भावस्थिती, थर्ड आहे तर्कसंगती आणि 4 आहे तात्कालिक परिस्थिती. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर थर्ड, तर्कसंगती. क्वेश्चन नंबर 99 मध्ये वरती पॅराग्राफ दिलेला आहे आणि खाली क्वेश्चन्स विचारलेले आहेत आणि त्याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे. प्रश्न आहे विचार प्रक्रियेच्या बौद्धिक प्रक्रियेशी असलेला संबंध कोणत्या स्वरूपाचा असतो. एक आहे सामाजिक, सेकंड आहे सांकेतिक, थर्ड आहे पारंपरिक आणि 4 आहे मानसिक. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4, मानसिक. 100 मध्ये विचारलेला आहे कवितेच्या निर्मिती प्रक्रियेविषयी कोणती प्रक्रिया संभवत नाही. खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे निर्मितीचे सिद्धांत, सेकंड आहे शब्दांच्या उपयोजनाची संगती, थर्ड आहे रूपबंध निर्मिती आणि 4 आहे भावनिष्ठा. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट, निर्मितीचे सिद्धांत.